वेलकम बॅक टू विनय भटक्या. आजच्या टूरचा दिवस आहे 8वा आणि आम्ही चाललोय आज कुठे पँगॉंग लेक ना. हे जे आमचे आहेत हे सचिन जाधव आमचे टूर मॅनेजर. सचिन काय आज कुठे जायचं आपल्याला? आज आपण जाणार पँगॉंग लेक. सगळ्यात उंच असं खारं सरोवर आपण बघणार आहोत. जवळजवळ 14,000 फीट वरती आहे ते आणि 134 किलोमीटर लांब आहे. असं आपण सुप्रसिद्ध पँगॉंग लेकला आज व्हिजिट करणार आहोत. आणि किती तासाचा प्रवास आहे? जवळजवळ 4 ते 5 तास जर्नी आहे. किती 150 पावणे 200 किलोमीटर आहे? 220 किलोमीटर आहे टोटल. आणि हवा कशी थंड असणार? हवा थंड असणार. कदाचित पाऊस होऊ शकतो, त्याने जास्त थंडी लागू शकते. त्यामुळे सगळ्यांनी आपापली काळजी घ्यायची आहे. ओके. सकाळचे वाजले 6. ही आमची मंडळी सगळी बसली तिथे. हे बघा तेलवणी साहेब पण बसलेले तिथे. काय तेलवणी साहेब, कशी चालली ट्रिप? ट्रिप कशी चालली? एकदम टकाटक. हे बघा सत्पाल साहेब काय म्हणतात, कसं काय झाली ट्रिप? अतिशय सुंदर झालेली आहे. झकास. व्हेरी गुड. या सरिता मॅडम इथे. सरिता मॅडम कशी काय टूर चालली आपली? हॅलो एव्हरीबडी. खूप छान टूर चालली आहे, खूप धमाल. आणि सचिनने आमची ॲज युजल नेहमीप्रमाणे चांगली काळजी घेतली आणि सगळे जे आहेत ह्या टूरमध्ये ग्रुप मेंबर्स खूप सगळे छान आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत. व्हेरी गुड. यशोदा साहेब, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? Fine, thank you. How is the trip going on? It's going on very well, and I never expected it to go so well, and my dreams have come true coming here. I never knew I would land in this place, but well, it's and 2 days more to get. Okay. चलो चल आता निघूया. 6 वाजता आहे, बस आलेली असेल. बस आल्यानंतर आपण निघूया. सगळे 5 तासाचा प्रवास आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे आमच्या टूरचा. बघू कसं काय होतंय ते. 6:15च्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलवरून निघालो आणि 1 तासांनी खारू विलेज, जे 34 किलोमीटर्स फ्रॉम लेह आहे, तिकडे थांबलो. इथे तुमचं परमिट चेकिंग होतं. इथे दिसतोय रस्ता एक राईट हँडला जातो तो पँगॉंग लेकला, आणि लेफ्ट हँड साईडचा जो रस्ता आहे तो मनालीला जातो. मनाली या पॉईंटवरनं साधारण 400 किलोमीटरवर आहे. परमिट चेकिंग झाल्यानंतर आम्ही निघालो पुढे आणि साधारण अजून एक अर्धा पाऊण तास केल्यानंतर वरती चढताना दिसतं हे साक्टी विलेज म्हणून आहे. अतिशय सुंदर विलेज हे वरनं दिसतं. ग्रीनरीनी भरलेलं हे विलेज आहे. इथे हॉटेल्स, होमस्टेसुद्धा बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. इथे एक फेमस मॉनेस्ट्री आहे, पण वरतून दिसणारा व्ह्यू या विलेजचा अप्रतिम असा व्ह्यू आहे. जसं तुम्ही वरती जाता त्याचा व्ह्यू पण चेंज होत जातो. आणि सराउंडिंग माउंटन्स जी आहेत ती स्नो कॅप माउंटन्स आहेत, त्याच्यामुळे ह्याचं सौंदर्य ह्या विलेजचं तुम्हाला वरती जाताना खूपच दिसतो. आता आपण चाललो आहे ते चांगला पासला आणि तिथून बघा वरतून निरनिळ्या अँगलनी हे विलेज कसं छान दिसतंय. सुंदर असं विलेज आहे. इथे काय लोक टुरिस्ट येऊन इथे 1-2 दिवससुद्धा राहतात. इथे एक फोर्ट आहे, मॉनेस्ट्री आहे. हा रस्ता आता पुढे आम्ही चाललो आहे ते चांगला पासला. रस्ता पण सुंदर केला आहे. 2 वे लेन्स आहेत, पण पुढे झाल्यानंतर सिंगल झाला आणि बघा मग ट्रॅफिकचं कसा प्रॉब्लेम होतो. जर 2 मोठे ट्रक आले तर ड्रायव्हरचं स्किलफुल ड्रायव्हिंग इथे आपल्याला बघायला मिळतं आहे. हा पण ड्रायव्हर बघा पांढऱ्या लेफ्ट हँड साईडला पांढरी लाईन आहे, त्याच्या खाली तो उतरत नाही आहे कारण खाली प्रचंड मोठी अशी दरी आहे. आणि दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर हे आपापसात डिस्कस करून अंडरस्टँडिंगमध्ये बरोबर आपली गाडी अलाईन करतात एकमेकांना आणि मग तसं पुढे घेऊन जातात. कुठे भांडण नाही, कुठे कोण एकमेकाला गाडी घासल्याचं कुठे दिसत नाही. अतिशय सिस्टमॅटिक आणि पोलाईट वेनी स्किलफुल ड्रायव्हिंग यांचं चालू आहे. असे हे बघा हे 2 पाठोपाठ ट्रक आम्हाला मिळाले आणि व्यवस्थित दोन्ही ट्रकनी आपल्या गाड्या तेवढूशा बारक्याच्या जागेतनं काढले. ह्याला स्किलफुल ड्रायव्हिंगच लागतं. पुढे निघालो ते चांगला पासला
आणि रस्ता बघा, सिनरी काय सुंदर सिनरी आहे. सकाळचे वाजले होते 8 साडेआठ आणि आम्ही पोचलो चांगला पास. 17,600 फुटावर असलेलं एक चांगला पास आहे. हायेस्ट मोटरेबल रोड, वन ऑफ द हायेस्ट मोटरेबल रोड त्याला म्हणता येईल. आणि ह्याला चांगला पास का म्हणतात तर इथे हा चांगला बाबाचं देऊळ आहे, मंदिर आहे. हे बघा, हे चांगला बाबांचं मंदिर आहे. कधी झालं काय झालं मला काय ह्याची जास्त कल्पना नाही आहे. आणि तिथे प्रसाद मनुका ठेवलेले असतात असं मी ऐकलं. आणि आपला हा तिरंगा बघा. मागच्या साईडला एक डोंगर आहे, त्याच्यावर बघा किती बर्फ पडला आहे. आणि जरी आम्ही ऑगस्टमध्ये असलो तरीसुद्धा तिथे थोडासा बर्फ होता. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता, एप्रिल मे जूनला तुम्ही आलं तर चांगला पास कंप्लीट बर्फाने भरलेलं असतं. टेम्परेचरसुद्धा 4 का 5 डिग्री होतं. आणि तिथे जास्त वेळ थांबवून देत नाहीत. सजेस्ट करतात की 10-15 मिनटं थांबा, कारण तुम्ही हाय ॲल्टिट्यूडला असल्यामुळे ऑक्सिजनचा पण प्रॉब्लेम होतो. आम्ही आलो तेव्हा बऱ्यापैकी क्लिअर होतं, पण 5-10 मिनटातच बघा सगळे क्लाउड्स तिथे उतरले त्या पासवर. आणि मग आमच्या ड्रायव्हरनी, तो लोकल होता, त्याने आम्हाला सजेस्ट केलं की पटापट इथे तुम्ही निघा. पण थोडेसे ब्रेक घेऊन आम्ही निघालो. आणि मग नंतर अजून 110 किलोमीटर 2-2.5 तासांनी प्रवास करून दुर्बुक या इथे आम्ही ब्रेकफास्ट करता थांबलो. दुर्बुक विलेज जे आहे या इथेच तुम्ही हुंडरवरनं डायरेक्ट पँगॉंग लेकला येत असाल तर तुम्हाला तो रोड या दुर्बुक विलेजला इथे मिळतो. सनशाईन पण होतं, जे चांगला पासला होतं. थंडी तशी तेवढी थंडी आणि क्लाउडी नव्हतं. व्यवस्थित आमचा ब्रेकफास्ट झाला. आम्ही तो पॅक ब्रेकफास्ट करून घेतला होता हॉटेलमधनं आणि पुढे प्रवासाला निघालो. सिनरी तर अप्रतिम सिनरी. दर 10 मिनटांनी तुम्हाला ही सिनरी चेंज होत असते. आता व्हिडिओ काय जास्त मोठा होत नाही, त्याच्यामुळे सगळ्याच काय गोष्टी दाखवता येत नाही. पण हा पण ब्रिज बघा, BROनी बांधलेला ब्रिज. हा रस्ता मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यूनी अतिशय महत्त्वाचा असा हा रस्ता असल्यामुळे इथे मेंटेनन्स अगदी अप्रतिम मेंटेनन्स BROची लोक करतात. आणि मग तुम्हाला दिसतो फर्स्ट साईट पँगॉंग लेकची. या इथनं साधारण 3.5-4 तास झाल्यानंतर पँगॉंग लेक आम्हाला दिसायला लागला. काय सुरेख असा हा पँगॉंग लेक आहे. तर हा ॲल्टिट्यूडवरचा सॉल्ट वॉटर लेक हिमालयामध्ये वसलेला आहे. पाण्याचे कलर पण बघा किती सुंदर आहेत. 134 किलोमीटर लांब असलेला हा लेक 1/3 इंडियामध्ये आहे आणि 2/3 चायनामध्ये आहे. आणि मॅक्झिमम विड्थ एका इथे त्याची 5 किलोमीटर आहे. पण हे बॅरन डोंगर्स आहेत, त्याचं रिफ्लेक्शन पण बघा इथे काय येतं छान. 14,000 फीटवर असलेलं हा पँगॉंग लेक अप्रतिम असं लेक आहे. माझ्या मागे पण बघा तिरंगा आपला काय छान फडकतोय. तुम्हाला जसजशी सूर्यप्रकाश येत जातो किंवा सूर्य ढगाच्या आड जातो त्याच्या हिशोबाने इथूनच्या प्राण्याचा कलरसुद्धा आपल्याला निरनिराळे एक्सपिरियन्स करता येतो. 3 इडियट पिक्चरचं जे शूटिंग होतं ते इथे झालं होतं. आणि त्याच्यानंतर पँगॉंग लेक आणि लडाख हा अतिशय पॉप्युलर डेस्टिनेशन इंडियन टुरिस्टच्या दृष्टीने झालं. इथे बघा एक थोडीशी अशी वॉकिंग पाथ तयार झालेलं आहे आणि तिथून तुम्हाला लोक वॉक करताना दिसत आहेत. काय सुंदर सीन आहे बघा हा. लोक व्यवस्थित वॉक करत आहेत. तिथून फोटोग्राफी करतासुद्धा अप्रतिम अशी ही जागा आहे. पाण्याचे कलर अगदी निरनिराळे दिसतात. पण तुम्हाला व्हिडिओमध्ये आपला कॅमेरानी मोबाईलनी काढलेला व्हिडिओ आहे त्यामुळे तेवढं कलर्स ह्याच्यात कॅप्चर होत नाहीत. पण तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल इथे जाल तेव्हा तिथूनची ब्युटी रिअली एन्जॉय करू शकाल. परत येताना इथे इंडियन आर्मीनी पँगॉंग लेकच्या इथे एक 10-11 फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बांधलेला आहे. 26 डिसेंबर 2024ला
ह्याचं इनॉग्रेशन झालं आणि इथेच सैनिक सुविधा म्हणून त्या मिलिटरीची काही लोकांनी एक कॅन्टीन सुरू केलेले आहे त्यांच्या लोकांकरता. आम्हाला इथे जरा टॉयलेटला जाण्याकरता आम्ही तिथे थांबलो आणि तेव्हा बघितलं की हे त्यांचं कॅन्टीन पण काय सुंदर आहेत. मराठीच लोक होती, अहमदनगरमधले 2 जण होते. मग आम्ही त्यांना विचारलं की ते आम्हालासुद्धा कॅन्टीन फॅसिलिटी यूज करता येईल का. तो बोललो हो जरूर या, आमचं नक्कीच बघा, आम्हीच सगळे इथे बनवतो. 4-5 जण आहेत ते सोल्जर, तेच तिथे बनवतात. म्हटलं काय आम्हाला मिळू शकेल, तर त्यांनी सांगितलं तुम्हाला चिकन बिर्याणी आम्ही देऊ करून, एक 20 मिनटं थांबा आणि त्या कॅन्टीनमधनं पण का सीन सुंदर दिसतोय. हे त्यांचं हे कॅन्टीन आहे. आम्ही 20 मिनटं तिथे थांबलो. ते तिथे तुम्हाला पराठा, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी किंवा अजून काय काय डिशेस असतील ते तुम्हाला बनवून देतात. तिथेच आम्हाला ह्या सायकलवर भेटले 2 नेदरलँडचं एक कपल होतं. ते इंडियाला सायकलवरनं हा रिजन कव्हर करतायत. त्यांना आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आता आमचं लडाखला आहे बघा, हे बिर्याणी पण इतकी भरून दिली की आम्हाला भरपूर बिर्याणी अशी झाली. किंमत 150 का 160 रुपयेच होती आणि अतिशय टेस्टी, जास्त स्पायसी नसलेली. आम्ही त्यांना सांगितलं होतं स्पायसी करू नका, स्पायसी नसलेली ही सुंदर बिर्याणी आपल्याला पँगॉंग लेकला 17,000 फुटावर खायला मिळाली. इथूनचे जवान लोक पण अतिशय कॉपरेटिव्ह होते. टॉयलेट बाथरूमची पण व्यवस्था अतिशय सुंदर होती. आमच्या लोकांनी तिथे अर्धा तास त्यांचं बिर्याणी होईपर्यंत एन्जॉय केलं आणि त्यांच्याशी गप्पासुद्धा मारल्या. अतिशय कॉपरेटिव्ह असे हे आपले सैनिक होते. आणि मग त्यांनी आम्हाला इथूनच्या शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूची पण थोडीफार माहिती दिली आणि आम्हाला सांगितलं जर तुमचे मित्र असतील तर त्यांनासुद्धा जर ते ह्या साईडला आले तर आमच्या कॅन्टीनला भेट द्यायला सांगा. स्वस्त कॅन्टीन आहे पण सेवा म्हणूनच असं ते त्यांनी केलं. खूपच आमची त्यांनी काळजी घेतली आणि छान असं आम्हाला फूड दिलं. नंतर मग आम्ही आलो नियर चांगला पास रिटर्नला. तेव्हा बघितलं तर 2 किलोमीटरची रांग लागली होती. तिथे लँडस्लाईड झालं होतं. जाताना आम्हाला बिलकुल लँडस्लाईड नव्हतं, पण येताना बघितलं तर खूप असं मोठं असं मॅसिव्ह लँडस्लाईड होतं. एक मोठाच्या मोठा दगड मेन रस्त्यावर येऊन पडला होता आणि बिहारची लोक तिथे तुम्हाला काम करताना दिसतील. दोन्ही साईडला 1-2 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. असती गाडी बिहारची लोकांना ट्रॅफिक क्लिअर करून देत होते. हे बघा दोन्ही साईडला ट्रॅफिक बघा किती लागलं आहे आणि ही दगडी बघा किती मोठीच्या मोठी. हा बघा केवढा मोठा दगड डोंगरावरनं खाली येऊन पडला. आता कोणाला लागलं आहे का नाही हे काय माहीत नाही, पण बिहारची लोक कंटिन्युअस काम करत होती आणि 1 वेचा ट्रॅफिक क्लिअर ॲटलिस्ट करायला त्यांनी सुरुवात केली. गाड्या पण अगदीच जस्ट टच होऊन त्यांना जात होते. ट्रकला तर जायला चान्सच नव्हता. जोपर्यंत हा दगड हटवता येत नाही तोपर्यंत ट्रकचा ट्रॅफिक बंदच होता. छोट्या मोठ्या गाड्यांकरता ट्रॅफिक होता. आणि हा बघा हा दगड अगदी टच करायचंच गाड्यांना तो बाकी होता. इतका केअरफुली तुम्हाला ड्रायव्हिंग करायला लागतं. हे बघा आता आमची लोक पण खिडकीत होती ते पण बघा तो माणूस तिथे थोडंफार तोडण्याकरता प्रयत्न करतोय, पण एवढी मोठा दगड कसा काय तो तोडणार माहीत नव्हतं. पण जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत ट्रकचा ट्रॅफिक तर मात्र नक्कीच जाणार नव्हता. असते करत ही बघा आमचा ड्रायव्हर कशी केअरफुली गाडी तिथनं काढतोय. हे सगळे लडाखी ड्रायव्हर जे आहेत ते एक्सपर्ट आहेत त्यांच्या रिजनमध्ये ड्रायव्हिंग करण्याकरता. आपण लोक केलं तर थोडंसं घाबराट होईल, पण ही लोक एकदम व्यवस्थित ॲडजस्ट करून ड्रायव्हिंग करतात. आणि ह्याच्याप्रमाणे आम्हाला साधारण 1-1.5 तासात तिथे थांबून आमचं वाट क्लिअर झाली. इथे बाजूला बघा किती मोठीच्या मोठी अशी रांग लागलेली आहे. एक साईडचं ट्रॅफिक सोडत होते, त्यामुळे
प्रत्येकाला साधारण अर्धा पाऊण तास तरी नक्कीच तिथे थांबा लागत होतो. असं ट्रॅफिक आम्हाला हे चौथी लँडस्लाईड होती आमच्या अख्ख्या 8 दिवसाच्या टूरमध्ये. पण जास्त वेळ आम्हाला कुठे ट्रॅफिक मध्ये आम्ही जास्त अडकलो नाही. ओव्हरऑल बिहारची सर्व्हिस अतिशय सुंदर होती. हॉटेलला पोचलो आणि मग रात्रीचं आमचं डिनर होतं. नेहमीप्रमाणेच डिनरसुद्धा अतिशय सुंदर होतं. टॉमॅटो सूप, पापड, सलाड, राईस, नंतर मला वाटतं इथे राजमा आहे. हा सुंदरपैकी राजमा करतात. नंतर बैंगन भरता, छान असे व्हेजिटेरियन जेवणसुद्धा इथे छान होतं. नंतर दाल खिचडी, रोटी आणि मटण रोगन घोष, अतिशय सुंदर असं, आणि फ्रूट सॅलेड, असं सुंदर आमचं शेवटच्या दिवशीचं डिनर होतं. प्रत्येकाने खूप एन्जॉय केलं. हे हॉटेलसुद्धा छान होतं. हॉटेलचा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसुद्धा फार सुंदर असं होतं. तर असा होता आमचा हा शेवटचा दिवस. सो थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता शेवटच्या दिवशीचं आपलं जे लेहवरनं आपण जाणार आहोत त्याची थोडीशी क्लिप आपण बघूया नंतर.